सासरेबाई सुनबाईला म्हणतात, उंबरठ्याबाहेर पाऊल टाकला तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील. हे ऐकून मेघनाने आबांकडे म्हणजे शरदरावांकडे आपल्या सासऱ्यांकडे एक नजर टाकली आणि ती आपल्या तापाने फणफणलेल्या सासूबाईंच्या यशोदाबाईंच्या हाताला धरून घराबाहेर पडली. केवढा हा अपमान आमचा. आबांचा आवाज दूर रस्त्यापर्यंत येत होता. मेघनाने पटकन पुढे होऊन गाडी काढली आणि सासूबाईंना त्यात बसून तिने गावातल्या मोठ्या दवाखान्याकडे ती निघाली. गाडी गल्लीबोळातून सुसाट धावत होती आणि गावातल्या बायका आश्चर्याने मेघनाकडे पाहत होत्या आणि सुसाट पळणाऱ्या गाडीकडे पाहत होत्या. एरवी घराबाहेर न पडणाऱ्या देशमुखांच्या बायका आज गाडीतून जाताना दिसत होत्या. तर इकडे यशोदाबाई गाडीत जीव मुठीत धरून बसल्या होत्या. ग्लानीत यशोदाबाईंचे विचार सुसाट धावत होते. घरात आबांची शिस्त, नियम इतके कडक होते की ज्यांनी मोडले त्यांची काही खैर नसायची आणि हे साऱ्या गावाला माहीत होतं. घरातील स्त्रियांचे हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू येता कामा नये. त्यांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडता कामा नये. त्या 4 दिवसात आपली खोली सोडून घरात कुठेही फिरू नये. रोजचा स्वयंपाक साधाच असावा. शिवाय घरात सर्व वस्तू जागच्या जागी असायला पाहिजेत. स्वच्छता तर इतकी भयानक ठेवावी लागे की आबांच्या सूचना ऐकून नोकर वैतागून जात. यशोदाबाई लग्न करून देशमुखांच्या घरी आल्या तेव्हा केवळ 20 वर्षांच्या होत्या. शरदरावांच्या आई म्हणजेच माईंच्या शिस्तीत धाकात त्यांचा संसार फुलू लागला. यथावकाश संसाराच्या वेलीवर 3 फुले उमलली. महेश, सुहास आणि कीर्ती. यशोदा आपल्या 3ही मुलांत रमून गेली. घरात मदतीला 2 नोकर होते. सासूबाई होत्या. बाकी घरचा कारभार शेती आप्पा म्हणजे सासरे पाहत होते. त्यामुळे फारसे अडले नाही. शरदरावांचे लहान भाऊ अजित हे कामानिमित्त शहरात राहत होते. ते आपल्या कुटुंबासह अधूनमधून येत गावाकडे. त्यांच्याकडून शहरातल्या अनेक गोष्टी यशोदाला ऐकायला मिळत. मग यशोदालाही वाटे आपणही शहरात जावं. तिथल्या गाड्या, धावणाऱ्या बसेस, चकचकीत रस्ते, मोठमोठ्या इमारती पाहाव्यात. काचेच्या दुकानातून उंच कपडे खरेदी करावेत. आपली सारी हौसमौज करून घ्यावी. एक दिवस हिंमत करून यशोदाबाईंनी आपली सारी हौस शरदरावांना बोलून दाखवली. तसे शरदराव खूपच भडकले. या गावातून कोणी कुठेही जाणार नाही. या घरचा मोठा मुलगा आहे मी आणि तो मोठी सून, माझी बायको. या घरची सून म्हणून तू घरची सारी जबाबदारी पार पडणे तुझे कर्तव्य आहे. इथल्या जबाबदाऱ्या सोडून शहरात राहायला जाणं मला अजिबात जमणार नाही. अहो, मी कायमच राहायला जायचं असं म्हणत नाही. जाऊबाई सारख्या बोलवतात म्हणून 4 दिवस जाऊन यावं. यशोदा घाबरत अडखळत आपल्या नवऱ्याला म्हणाली, तुमची हौसमौज करायला इथे आम्हाला वेळ नाही. आधी घराकडे, मुलांकडे लक्ष द्या. तेच तुमचं काम आहे. नुसता उठाठेवी हव्यात कशाला, असे म्हणत शरदराव खोलीतून बाहेर निघून गेले. तर दारा आडून ऐकणाऱ्या माई तोंड वाकडं करून शरदरावांच्या मागे निघून गेल्या. माई अजित माझे ऐकत नाहीत. लहानपणापासून बंडखोर आहेत ते. त्यात आप्पांचा लाडका आहे. त्यांचीच कृपा दिली मुभा आणि आता तो राहतो शहरात. नको म्हणत असताना तिथे स्थायिक झाला. आता आमच्या कुटुंबाला तिथली ओढ लागली. उद्या तिथे स्थायिक होऊ म्हणतील. एकदा का तिकडे गेलो की गावची आठवणही यायची नाही त्यांना. या बायकांच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. बैठकीच्या खोलीत अवस्थेतून जेरझऱ्या घालत शरदराव माईंशी बोलत होते. खरंच आहे रे, माझा अजित पुरा बायकोच्या तालावर नाचतो. नको नको म्हणताना तो मला सोडून गेला. आता तूही जाऊ नकोस रे. आम्हाला म्हातारपणात आधार कोण? एकटे पडो आम्ही. आता तुझ्या आप्पांचं वय झालंय. कामे झेपत नाहीत त्यांना फारशी. त्यात तुझी बायको ही अशी. आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं मग? आपल्याच पोरांनी पाठ फिरवली, आईबापानं पाहायचं तरी कोणाकडे? असं म्हणत माईने नाटकीपणाने डोळ्याला पदर लावला. माई, मी कुठेही जात नाही आणि तुझी सुनही कुठे जाणार नाही. नको काळजी करू. बघतो मी काय करायचं ते. आणि तेव्हापासून शरदरावांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता आपल्या मुलांवर, बायकांवर आणि घरांवर आणि साऱ्या घरावर निर्बंध लादले. घरातल्या स्त्रियांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये. मुलांनी शाळा ते घर आणि घर ते शाळा इतकंच काय ते यावं आणि जावं. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घरात येऊ नयेत. घरात कायम शांतता असावी. गडबड गोंधळ असू नये. यशोदाने मुलांकडे बारीक लक्ष द्यावे. त्यांना काय हवं नको ते पाहावं. त्यांच्यावर चांगले संस्कार करावे. हे इतके सारे निर्बंध ऐकतील तर ती मुलं कसली? मग ती जास्तच हट्ट करू लागत. यशोदा त्यांना समजावी, पण शरदराव मात्र त्यांना जबर शिक्षा करत. त्यामुळे मुलांच्या मनात आपल्या वडिलांविषयी भीती निर्माण झाली. त्या घटनेनंतर शरदरावांनी यशोदाशी बोलणं टाळलं. अगदी कामापुरते बोलत असत ते. वसुदेला तर कळतच नव्हते आपण इतका मोठा काय गुन्हा केला आहे की आप्पांनी आपल्या मुलाला समजावून पाहिले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे शरदराव आप्पांशी फटकून वागू लागले. ते फक्त माईंशी नीट बोलत असत. आता माई यशोदाला दोष देऊ लागल्या, आमचे घर फोडायला निघालीस म्हणून. त्यामुळे यशोदा बुजून गेली, अबोल बनली. इतरांनी सांगायचं आणि तिने फक्त हो म्हणायचं असा स्वभाव बनला तिचा. ही गोष्ट अजितच्या कानावर गेली आणि तो आपल्या भावाची समजूत काढायला गावी पोहोचला.
गाडी दवाखान्याजवळ थांबली तशा यशोदाबाई आपल्या विचारातून बाहेर आल्या. मेघनाने गाडीतून पटकन उतरून आपल्या सासूबाईंना खाली उतरवले. पण अचानक यशोदाबाई तोल जाऊन खाली कोसळल्या आणि एकदम गडबड उडाली. बऱ्याच वेळाने यशोदाबाईंना जाग आली तेव्हा त्या दवाखान्यातल्या बेडवर झोपल्या होत्या. त्यांच्या बाजूच्या बेडवर मेघना, महेश आणि कीर्ती बसले होते. आई ठीक आहात ना? सासूबाईंना जाग आलेली पाहताच मेघना त्यांच्या जवळ जात म्हणाली. कीर्ती आपले डोळे पुसत यशोदाबाईंना बिलगली तर महेश डॉक्टरांना बोलवायला बाहेर निघाला. महेश काळजी करण्याचं काहीच कारण नाही. ताप जास्त असल्यामुळे अशक्तपणा वाढला आहे आणि त्यांना चक्कर आली. बाकी काही नाही. थोडे लवकर उपचार घेतले असते तर ताप इतका वाढला नसता. असो, मी काही औषधं लिहून देतो, ती मात्र वेळेवर त्यांना द्या आणि बाईंना थोडं बरं वाटलं की तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता त्यांना घरी. घरी मात्र त्यांना पूर्ण विश्रांती द्या, डॉक्टर यशोदाबाईंना तपासत म्हणाल्या. इकडे घरी आबांनी नुसता दंगा चालवला होता. नुकताच कामावरून आलेला सुहास त्यांना समजावत होता. पण कधी नव्हे ती सुहासची बायको प्रीती त्यांना बोलली म्हणून ते धुसफुसत होते. मुले बोलतात, आता सुनाई बोलू लागल्या. मग न राहून सुहासने आता आबांवर आवाज चढवला. बस झाला आबा आता. आईला एवढं बरं नाही आणि तुम्हाला तिची काळजी करायचं सोडून आम्हाला निळं पाळायला सांगता आहात तुम्ही. लहानपणापासून हेच पाहत आलो आहोत आम्ही. एक बाप म्हणून आम्ही आमच्यावर कधीही माया केली नाही. कुठल्याशा भीतीच्या छायेत दडपणाखाली मोठं झालो आम्ही. आता आणखी अंत पाहू नका. निदान आता तरी आपला हट्ट सोडा आणि आम्हाला सुखाने जगू द्या. हे ऐकून प्रीती उभ्या जागी थरथर कापत होती. अबोल असणारा सुहास आबांना इतके काही बोलेल असे तिला कधीच वाटले नव्हते. बऱ्याच वेळाने यशोदाबाई घरी आल्या. त्यांच्या मागोमाग मेघना, महेश आणि कीर्ती घरात आले. अपेक्षेप्रमाणे आबा घरात येण्यासाठी या साऱ्याने अडवतील असं वाटलं होतं. पण घरचे वातावरण एकदमच शांत होते. यशोदाबाई आपल्या खोलीत आल्या. तिने शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर बसलेल्या आबांना पाहून यशोदाबाईंच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती उमटली. पण त्या आल्याची चाहूलही आबांना लागली नव्हती. मग त्या आवाज न करता गादीवर आडव्या झाल्या. आजवर आबांना कुणी विरोध केला नव्हता. ते म्हणतील तसेच वागत होते सारे. आबांच्या मनात खळबळ माजली होती. समोर आबांचा फोटो भिंतीवर टांगला होता. मिटल्या डोळ्यांनीच आबा तो फोटो पाहत होते. क्षणभर त्यांना वाटले आप्पा आपल्याकडे पाहून हसत आहेत आणि म्हणत आहेत, मी तुला समजायला आलो होतो तेव्हाही तू माझ्याशी सुहाससारखाच वागला होतास. मनाला लागेल असं खूप काही बोलला होतास. आज सुहासने तुला आबा म्हणून संबोधले. याचाच अर्थ असा की तू आपल्या मुलापासून कितीतरी दूर गेला आहेस. चुकलास तू. आपल्या माणसांची मनं राखायची आपणच असतात. शरदरावांनी आपले डोळे उघडले. आज कितीतरी वर्षांनी स्वतःच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांच्या हालचालीने यशोदाबाईंना जाग आली. आपल्या डोळ्यातले पाणी त्यांना दिसू नये म्हणून शरदराव पटकन उठून बाहेर निघून गेले. पण त्यांना असे शांत पाहून यशोदाबाईंना जाणीव झाली की नक्कीच काहीतरी घडले आहे. त्याविना शरदराव इतके शांत, गंभीर कधीच होऊ शकत नाही. त्यांना बाहेर जाताना पाहून प्रीती यशोदाबाईंच्या खोलीत आली. महेशने आणलेली औषधे कशी घ्यायची हे तिने यशोदाबाईंना समजावून सांगितले आणि झाला प्रकार थोडक्यात कानावर घालून ती निघून गेली. यशोदाबाई चिंतित पडल्या. आबांसमोर कधी आवाज न काढणारा सुहास त्यांना बोलला म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. एखादी गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर माणसाला त्याचं ओझं होऊ लागतं, हेही तितकंच खरं. इतकी वर्ष सारं घर आबांनाच ऐकत आलं होतं. पण आता मुलं मोठी झाली. त्यांना स्वतःची मतं आहेत. त्यांनी आपल्या साऱ्याच गोष्टी ऐकाव्या. सुनांनाही माझंच ऐकावं असा हट्टास करणं बरोबर नाही. अजित भाऊजी यांना समजवायला आले आणि त्या दिवसापासून या घराचा आणि त्यांचा संबंधच संपला. माझा राग यांनी अजित भाऊजींवर काढला. आबा नको नको ते बोलले त्यांना. त्या दिवसापासून गेली कित्येक वर्ष अजित भाऊजी आणि जाऊबाई इथे आल्याच नाहीत. माई गेल्यानंतर भाऊजी एकटेच येऊन गेले. इतकंच काय, ते जाऊबाईंचं पत्र कधीतरी येतं आठवणीने म्हणून त्यांची ख्याली खुशाली समजते. कधीतरी वाटतं त्यांना डोळे भरून पाहावं, त्यांच्या मुलांना जवळ घ्यावं. कितीतरी मोठी झाली असतील आता मुले. प्रकाश आणि साधना आता लग्नाला आली असेल. ती साधारण कीर्तीच्याच वयाची आहे. कीर्तीसाठी स्थळं आता पाहावीच लागतील. पुढच्याच महिन्यात 24वे सरेल. आता तिच्या लग्नाची घाई करायला हवी. महेशला सांगून आब्बांच्या कानावर हा विचार घालायला हवा. महेश आब्बांच्या आज्ञेत राहणारा, त्यांचा लाडका मुलगा. आब्बा केवळ त्याचंच ऐकतात. मेघना म्हणजे अगदी महेशच्या विरुद्ध स्वभावाची. नसती शिस्त खपत नाही तिला. माणसानं नेहमी आपल्या मर्जीप्रमाणे वागावं असं तिचं म्हणणं आहे. माझा सुहास थोडा अबोला आहे, मात्र थोडा हट्टी आहे. कधीतरी उलटून बोलतो, मात्र नंतर त्याला त्याचा पश्चाताप होतो. आणि आमच्या प्रीतीबाई म्हणजे सौंदर्याचा आणि सोज्वळतेचा पुतळाच जणू. आज त्या आब्बांना उलट बोलल्या म्हणजे आश्चर्यच आहे. पण ही चौघं पोरं आमच्या जीवाला जीव लावणारी, सुना सासू म्हणून आमचा मान ठेवणाऱ्या, काळजी घेणाऱ्या. आता आम्हाला आयुष्यात आणखी काही नको, फक्त आमच्या लाडक्या लेकीचं लग्न लागू दे. मनासारखं सासर तिला मिळालं म्हणजे डोळे मिटायला आम्ही मोकळ्या. झाल्या प्रकारानंतर आब्बा शांतच होते. आपल्या खोलीतून फारसे बाहेर पडत नव्हते.
आणि कोणाशी जास्त बोलतही नव्हते. यशोदाबाईंची महेशकडून चौकशी मात्र रोज करत होते. यशोदाबाईंना थोडं बरं वाटू लागलं. तसं त्यांनी महेशला आणि मेघनाला बोलवून घेतलं आणि कीर्तीसाठी स्थळ पाहायला सुचवलं. आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी यशोदाबाईंची इच्छा होती. महेशने आबांच्या कानावर हे सारं घातलं. त्यांनी होकार दिला आणि कीर्तीसाठी स्थळ पाहायला सुरुवात झाली. तशा कीर्तीच्या फारशा अपेक्षा नव्हत्या. फक्त सुयोग्य स्थळ मिळावं अशीच तिची इच्छा होती. कीर्ती आबांची लाडकी लेक होती. त्यांची काळजी घेणारी, प्रसंगी आबांसोबत वाद घालू शकणारी. आबांना आपला एकुलता एक जावई श्रीमंत असावा, त्याचं घर मोठं असावं, घरानं बडं असावं असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी आपल्या मनातली इच्छा कोणाला बोलून दाखवल्या नाहीत. साधारण 2-3 स्थळं पाहिल्यानंतर कीर्तीसाठी जवळच्या शहरातलं एक स्थळ चालून आलं. स्थळ आबांच्या अपेक्षेप्रमाणे होतं. घरात साऱ्यांनाही पसंतही होतं. खरं तर मुलाकडची मंडळींना कीर्ती पसंत होती. केवळ औपचारिकता बाकी होती. आता सगळंच जुळून आलं म्हणताना यशोदाबाईंनी पहिल्यांदाच पुढाकार घेतला आणि रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला. आबा यशोदा आपल्याला परवानगी विचारते का हे पाहण्यासाठी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण यशोदाबाईंनी महेशकडून आबांना निरोप धाडला. साऱ्यांना हे स्थळ पसंत आहे. चौकशी केली तसा मुलगाही उत्तम आहे. घराणं चांगलं आहे. कृपया मोडता पाय घालू नका. हे ऐकून आबांना आयुष्यात पहिल्यांदाच आपल्याला डावलल्याची भावना झाली. निंबाळकर मंडळी रविवारी ठरल्या वेळी देशमुखांच्या घरी हजर झाली. चहा पोह्याचा कार्यक्रम पार पडला आणि कीर्ती आणि धीरज मोकळ्या वातावरणात बोलायला म्हणून घराबाहेर आले. खरं तर आबांना त्यांना असं बाहेर पाठवलेलं अजिबात आवडलं नाही. ते बसल्या जागी चुळबुळ करू लागले. आपल्याकडे ही रीत नाही म्हणून. पण नव्या पाहुण्यांपुढे उगीच वाद नको म्हणून ते गप्प बसले. शिवाय यशोदाबाईंचे शब्दही त्यांना आठवत होते. कृपया कार्यात मोडता घालू नये. जांभळ्या रंगाची नाजूक काठाची साडी नेसलेली कीर्ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर केसांच्या बटा विसावल्या होत्या. त्या बाजूला करताना तिची होणारी धडपड पाहून धीरजच्या हृदयाची धडधड वाढत होती. काजळाची बारीक रेष ओढलेले तिचे डोळे मधून उंच पुऱ्या देखण्यात धीरजच्या नजरेचा वेध घेत होते. बराच वेळ दोघांना काय बोलावं हे सुचत नव्हते. शब्दांची जुळवाजुळव करण्यातच त्यांचा बराच वेळ गेला. इतक्यात मेघना आणि प्रीती या दोघांना शोधत घराच्या मागच्या बाजूला आल्या. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर खट्याळ हसू होते. बोलून झाले असेल तर जायचे का? मेघना कीर्तीकडे पाहत म्हणाली. तशी कीर्तीने धीरजकडे पाहताच मान हलवली. क्षणभर त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत ती मेघना आणि प्रीतीच्या मागे जाऊ लागली. धीरज मात्र बोलायचे राहूनच गेले. अशा नजरेने कीर्तीकडे पाहत राहिला. मग धीरजराव पसंत आहे का आमच्या ननंदबाईंना? जाता जाता प्रीती आपल्या खास ठेवणीतल्या आवाजात म्हणाली. तशी कीर्ती छान लाजली. होकार काय? प्रत्यक्ष आमच्या तोंडूनच ऐकावा लागतो का? लाजूनही व्यक्त होतो तो. मेघना आबांची नक्कल करत म्हणाली. तसं कीर्तीने तिच्याकडे पाहत डोळे मोठे केले. त्या क्षणी मेघनाने आपले कान पकडले आणि तिघीही हसू लागल्या. कितीतरी दिवसांनी तिघी अशा मनमोकळ्या वातावरणात हसत खिदळत होत्या आणि धीरज गालातल्या गालात हसत त्यांच्या मागोमाग येत होता. दोन्ही बाजूंच्या बसल्या बैठकीत होकार आला आणि देशमुख आणि निंबाळकरांची सोयरीक पक्की झाली. यशोदाबाईंनी ही आनंदाची बातमी आपल्या जाऊबाईंना पत्राद्वारे कळवली आणि त्यांना साखरपुडा आणि लग्नाच्या आग्रहाचे आमंत्रण दिले. आता मेघना आणि प्रीतीच्या उत्साहाला उधाण आले. साखरपुडा तर निंबाळकरांच्या घरी होणार होता. मग लग्नाची जबाबदारी महेश आणि सुवासने घेतली आणि जोरदार तयारी झाली. आबाई आपला सारा राग विसरून घरात वावरू लागले. अधूनमधून त्यांची नियम शिस्त डोकावू पाहत होती. पण आनंदात सारेच त्याकडे दुर्लक्ष करत होते. यशोदाबाई खुश होत्या. पण लेक आता सासरी जाणार या विचाराने त्यांचे मन कासावीस होत होते. मधूनच त्यांचे दुखणे डोके वर काढी. मग मेघना आणि प्रीतीच्या सक्तीच्या आरामात त्यांना राहावं लागे. पण कीर्तीच्या लग्नामुळे 2च दिवसात त्यांचे सारे दुखणे पळून जाई. साखरपुड्याची तारीख जवळ आली तशी लगबग सुरू झाली. साड्या, मानपानाच्या भेटवस्तू, परस्परांच्या अंगठ्यांची खरेदी झाली. आबांनी स्वतः आपल्या जावयासाठी कपड्यांची खरेदी केली. हळूहळू आबांचा बदलणारा स्वभाव साऱ्यांच्या लक्षात येत होता. पण यावर विश्वास ठेवणे साऱ्यांनाच थोडं कठीण जात होतं. शहरात निंबाळकरांच्या घरी धीरज आणि कीर्तीचा साखरपुडा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पण दणक्यात पार पडला. शहरातील गुळगुळीत रस्ते, धावणाऱ्या गाड्या, उंच इमारती, कामानिमित्त पळणारी माणसं, त्यांचे राहणीमान आणि निंबाळकरांचं भले मोठे घर पाहून यशोदाबाईंना आनंद झाला. त्यांचे स्वप्न कितीतरी वर्षांनी पूर्ण होत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आबा नकळत टिपत होते. आपली लेक सुयोग्य घरात पडली याचा दोघांनाही जास्त आनंद झाला होता. लेकीची आणि जावयाची स्वरूप जोडी पाहून यशोदाबाईंना उगीचच वाटून गेले की त्यांचा लग्न सोहळा पाहणे आपल्या नशिबी आहे की नाही काय माहिती. आता मुहूर्ताची थोडी गडबड करावीच. यशोदाबाईंची तब्येत अचानक बिघडली.
आणि घरी सर्वांची धावपळ झाली. मेघना आणि प्रीती काळजीत पडल्या, पण डॉक्टरांनी फारसे काळजीचे कारण नसल्याचे सांगितलं. त्यांनी थोडं पथ्यपाणी सांगितलं, मात्र मानसिक ताण आला असल्याची शक्यता त्यांना जास्त वाटत होती. त्यामुळे घरचे वातावरण नेहमी हसते खेळते हवे, कसलाही ताण यशोदाबाईंवर येता कामा नये असं डॉक्टर आबांना सांगून गेले. इतक्या वर्षात आबांच्या चेहऱ्यावर आज प्रथमच काळजी दिसली. आपल्या बायकोसाठी कीर्तीच्या होणाऱ्या सासूबाई आपल्या लेकासह यशोदाबाईंना भेटायला आल्या. मायने त्यांची विचारपूस केली. आपल्या जावयाकडे पाहून यशोदाबाई खुश झाल्या. एकुलत्या एका लेकीचं लग्न असं आजारी पडून कसं चालायचं, लवकरच हिंडू फिरू लागल्या. आता यशोदाबाईंची तब्येत बरी असल्याने लग्नाची जोरदार तयारी परत सुरू झाली. यशोदाबाईंनी सुहास आणि प्रीतीला जवळ बोलावून घेतले आणि जवळचा मुहूर्त बघून कीर्तीचं लग्न लवकरात लवकर कसे पार पडेल हे पाहायला सांगितलं. त्यानुसार 3 आठवड्यांनी उत्तम मुहूर्त मिळाला आणि दोन्ही घरी लग्नघाई सुरू झाली. देशमुखांच्या घराला रंगरंगोटी करण्यात आली. दरवाजाच्या बाजूस गजाननाची प्रतिमा करून शुभविवाह अशी वळणदार अक्षरे कोरली गेली. तोरण फुलांच्या माळांनी घर सजले. दारात मोठा मंडप उभारण्यात आला. निरनिराळे फराळाचे गोडधोडाचे पदार्थ तयार होऊ लागले. यशोदाबाई या तयारीत रमून गेल्या, तर आबा उत्साहाने स्वतः जातीने या साऱ्या तयारीवर देखरेख करत होते. लग्न गावात घरच्या अंगणातच पार पडणार असल्याने छापलेल्या पत्रिका जवळजवळ साऱ्या गावभर वाटण्यात आल्या. हळूहळू पाहुणे मंडळी जमू लागली. मेघना आणि प्रीतीच्या माहेरची मंडळी आली. आता यशोदाबाईंच्या दोन्ही सुना आणखी जोमाने कामाला लागल्या. महेश आणि सुहासची धावपळ होऊ लागली आणि आबा आपला स्वभाव विसरून सर्वात मिसळून गेले. ते यशोदाबाईंची काळजी घेऊ लागले. त्यांना काय हवं काय नको ते पाहू लागले. कीर्तीच्या लग्नामुळे जादूच झाली होती जणू. जावयाचा पायगुण म्हणायचा. सारं काही अगदी छान सुरळीत होऊ पाहत होतं. आबांचा स्वभाव हळूहळू बदलत होता. 4 दिवसांनी कीर्तीच्या मेहंदीचा कार्यक्रम रंगला. मैत्रिणींनी तिच्या हातावर छान नक्षीदार मेहंदी काढली. दुसऱ्या दिवशी मुहूर्तमेढ रोवली गेली आणि कीर्तीच्या हाती हिरवा चुडा भरला गेला. आता नवरी मुलीने घराबाहेर पडायचं नाही बरं, असं म्हणत अजित भाऊजी आणि जाऊबाई घरात आल्या आणि यशोदाबाईंच्या आनंदाला पारावर उरला नाही. कितीतरी वर्षांनी ते आपल्या घरी आले होते. आबा आपल्या भावासोबत काहीही बोलले नाहीत, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी दिसत होती. लग्नघर पाहुण्यांनी भरून गेले. मुहूर्त जवळ येऊ लागला तशी गडबड सुरू झाली. दुसऱ्या दिवशी नवऱ्या मुलाची उष्टी हळद कीर्तीसाठी पाठवली गेली. पिवळ्या रंगात साडीत कीर्ती कितीतरी छान दिसत होती. गळ्यात पिवळ्या नाजूक फुलांचा हार, कानात साजेचे झुमके. सजलेल्या कीर्तीचं मेघनाचं दृष्टच काढली तिने. मेघना आणि प्रीती सुंदर दिसत होत्या. हळदीचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला गेला. संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर लग्न लागायचे होते. आता मुहूर्त साधायची गडबड उडाली. थोड्याच वेळात नववधूला घेऊन यशोदाबाईंचे भाऊ कीर्तीचे मामा स्टेजवर आले. यशोदाबाई समाधानाने सारं पाहत होत्या. त्यांचे डोळे पाणवले. लेकीच्या पहिल्या अक्षता पाहायच्या नाहीत, आईने रीतच आहे तशी, असं म्हणत त्या जड मनाने आत गेल्या. भटजींनी मंगलाष्टक म्हटल्याचे सूर कानी येऊ लागले. मुहूर्तावर सनई चौघडा वाजला आणि वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला. लग्न लागले तसे जेवणाच्या पंक्तीवर पंक्ती बसल्या. कीर्तीच्या पाठवणीच्या वेळी सारे भाऊ झाले. न राहून आबांच्या डोळ्यात पाणी आले. आमच्या लेकीला सुखात ठेवा, इतकंच बोलले ते आपल्या भायांना. मेघना, प्रीती आणि यशोदाबाईंनी कीर्तीला जवळ घेतले आणि भरल्या मनाने कीर्ती आपल्या सासरी गेली. दुसऱ्या दिवशी अजित भाऊजी आणि जाऊबाई आपल्या घरी जायला निघाले. जाऊबाई यशोदाबाईंना म्हणाल्या, वहिनी, तुमच्या आग्रहाला मान देऊन अनेक वर्षानंतर आपल्या घरी आलो आम्ही. महेश, सुहासला आम्ही पाहिलं. किती लहान होते ते दोघेही. आता जबाबदारीने वागतात आणि दोघी सुनाही चांगल्या आहेत बरं स्वभावाने. त्यांच्या लग्नाला येण्याचा योग नव्हता आमचा, पण कीर्तीचा लग्न सोहळा अगदी छान पार पडला. आता तुम्ही साधनाच्या लग्नाला जोडीने यायचं. अचानक बोलता बोलता जाऊबाई थांबल्या. त्यांनी आबांकडे एक नजर टाकली, पण आबा शांत होते. यशोदाबाई भाऊजी आणि जाऊबाईंना राहण्याचा आग्रह करू लागल्या. त्यांच्याशी कितीतरी गोष्टी बोलायच्या होत्या. मन मोकळं करायचं होतं. यशोदाबाईंनी अपेक्षेने आबांकडे पाहिलं, पण आबा काहीच बोलेनात. आबांच्या चेहऱ्याकडे पाहून क्षणभर यशोदाबाईंना भीती वाटली. त्यांचा बदलू पाहणारा स्वभाव पुन्हा पहिल्यासारखा झाला तर. इतक्यात प्रीती निरोप घेऊन आली. उद्या सकाळी कीर्तीच्या सासरी पूजेला साऱ्या देशमुख मंडळींना बोलवलं आहे. आता अजित भाऊजी आणि जाऊबाईंना राहावे लागले. रात्रभर यशोदाबाई आणि जाऊबाईंच्या गप्पा रंगल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मने मोकळी झाली आणि पहाटेच्या सुमारास बऱ्याच दिवसांनी यशोदाबाईंना निवांत अशी झोप लागली. इकडे अब्बांनाच मात्र रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. एकुलती एक लेक सासरी गेली. आता वेळच्या वेळी आपल्याला आठवणीने औषधं कोण आणून देणार? यशोदाचा निरोप माझ्यापर्यंत कोण पोहोचवणार?
बाबा तुमची शिस्त जरा अति होते बरं, असं दम भरणारी लेक आता परक्याची झाली. आई लेकीच्या लग्नानंतर तिच्या अधिक जवळ येते आणि बाप मात्र आणखी दुरावतो. विचार करता करता पहाटे कधीतरी आबांनाच डोळा लागला. आबांना नेहमीपेक्षा उठायला उशीर झाल्याने महेश त्यांना बोलवायला आला. कीर्तीच्या सासरी पूजेला जायचं असल्याने सारेजण आवरावर करत होते. गडबडीने आबांनी उठून अनिक आवरलं आणि ते तयार झाले. सारेजण आवरून आबांची वाट पाहत होते. उशीर झाला म्हणून सुहास आणि महेश आधीच बाहेर पडले होते. त्यामुळे मेघना गाडी चालवण्यास बसली. आबांना हे पसंत पडेना. नाईलाजाने ते मेघनाच्या शेजारी बसले. सुमारे तासाभराचं अंतर मेघनाने इतक्या सफाईदारपणे पार पाडलं की आबांनी मनातल्या मनात तिची स्तुती केली. इकडे पूजा सुरू झाली होती. कीर्ती आणि धीरजची जोडी खूपच छान दिसत होती. यशोदाबाई आपल्या लेकीला पाहून गहिवरल्या. थोड्याच वेळात आरतीने पूजेची सांगता होऊन पूजा पार पाडली. कीर्तीच्या सासू सासऱ्यांनी आपल्या पाहुण्यांना वह्यांची ओळख करून दिली. कीर्तीचे सासरेही अगदी मनमोकळ्या स्वभावाचे होते. घरातल्या प्रत्येक कामात त्यांचं बारीक लक्ष होतं. सगळीकडे ते मदत करत होते. आबांनी हे सारं पाहिलं आणि ते कुठेतरी स्वतःवरच नाराज झाले. त्यांना वाटलं कुटुंब असावं तर असं. थोड्याच वेळात जेवणावळी पार पडल्या आणि देशमुख मंडळी पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघाली. कीर्ती यशोदाबाईंना बिलगली. त्यांनी आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला आणि सांभाळून राहण्यास सांगितलं. तिथून निघताना आबांनाच पाय जड झाला होता. पण हे पडले लेकीचे सासर, इथे राहायचं कसं? अगदी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सारे जायला निघाले. अजित भाऊजी आणि जाऊबाई इथूनच आपल्या घरी गेले. गाव जवळ येऊ लागलं तसं यशोदाबाईंनी मेघनाला गाडी अंबाबाईच्या मंदिराकडे वळवायला सांगितली. देवळापाशी गाडी थांबली आणि सारे जण त्यातून खाली उतरले. आबांना पाहताच तिथला पुजारी धावत पळत पुढे आला आणि त्याने वाट मोकळी करून साऱ्या देशमुख मंडळींची दर्शनाची व्यवस्था केली. देवीच्या मूर्तीपुढे यशोदाबाई हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आई आज तुझ्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली म्हणून इथवर आले. इथून पुढे मी तुझ्या दर्शनाला येऊ शकेल की नाही मला माहीत नाही. आजपर्यंत माझे काही चुकले असल्यास क्षमा कर आणि इथून पुढे साऱ्यांना सांभाळून घे. बस इतकीच इच्छा उरली आहे आता. यशोदाबाई सारे मनापासून बोलत होत्या. त्यांना स्वतःच्याच बोलण्याची थोडीशी भीती वाटली आणि ते स्वतःशीच म्हणाल्या, देवाच्या मनात जे असेल तेच होईल. 5व्या दिवशी पार 5 परतीनेला कीर्ती आपल्या माहेरी आली. तिच्या येण्याने घर पुन्हा भरून गेले. आपले सासरचं कौतुक तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सासरच्या लोकांबद्दल काय बोलू आणि काय नको असं तिला झालं होतं. यशोदाबाईंना खूप समाधान वाटलं. आपली लेक योग्य घरी गेली याचे त्यांना कौतुक वाटलं. 4 दिवस राहून कीर्ती पुन्हा आपल्या सासरी निघून गेली. आबांचा स्वभाव हळूहळू बदलत होता. अधूनमधून त्यांच्या कुरबुरी सुरू होत्या. मात्र त्याकडे सारे आता दुर्लक्ष करीत होते. एका महिन्यानंतर यशोदाबाईंची तब्येत अचानक बिघडली. उपास तापास औषधोपचार सारं काही झालं, पण गुण कशानेच येईना. कीर्ती आपल्या आईसाठी धावत पळत पुन्हा माहेरी आली. डॉक्टरी उपायही थकले आणि घरची सारी मंडळी पुन्हा एकदा काळजीत पडली. आबांना आता यशोदाबाईंचा आजारपण सहन होईना. त्या आपल्या आजूबाजूला नसल्याची कल्पनाही त्यांना करवेना. थकलेल्या कृश झालेल्या आपल्या पत्नीला हातात घेऊन पंत यशोदाबाईंच्या उशाशी बसून होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती, काळजी मिश्र भाव दाटून आले होते. मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत आबांनी यशोदाबाईंकडे पाहिलं. तशा यशोदाबाई आबांना म्हणाल्या, शरदराव आता माफी मागून काहीच उपयोग नाही हो. आता खूपच उशीर झाला आहे. आपल्या मनातले ओळखल्याने आबांनी आश्चर्याने यशोदाबाईंकडे पाहिलं. उभ्या आयुष्यात आबांनी यशोदाबाईंकडून आपल्यासाठी शरदराव हा असे एकेरी उल्लेख कधीच ऐकला नव्हता. नाही यशोदा, आज मला बोलू दे. आबांना गहिवरून आलं. यशोदे, तुझी सारी स्वप्न, इच्छा, आकांक्षा मी धुळीला मिळवल्या. तुझ्यासोबत संसार केला, मात्र तो सुखाचा कधी झालाच नाही. मी भीतीपोटी माझे नियम, अटी, शिस्त सर्वांवर लादत गेलो. माईनेही माझ्या विचारांना खतपाणी घातले. खरं तर तिने माझा कान धरायला हवा होता गं. सर्वांनी माझ्या अपेक्षेप्रमाणेच वागलं पाहिजे असा कायम आग्रह धरला. मी कधीही कुणापुढेही झुकलो नाही आणि कधीच झुकलणारही नाही. पण जेव्हा सुहास बोलला तेव्हा कुठे मला जाणीव होऊ लागली. आपण चुकत आलो इतकी वर्ष. कदाचित हा वाढत्या वयाचाही परिणाम असू शकतो. आठवतं तुला? आपोआप मला तुझी बाजू घेऊन समजायला आले होते, पण मी त्यांना उलट बोलून जिव्हारी लागतील असे अनेक शब्द बोललो होतो. किती दुखावले गेले होते ते. आता त्यांच्या जागी मी उभा होतो आणि माझ्या जागी सुहास. तुम्ही सगळी माझीच माणसे आहात हे विसरूनच गेलो होतो ग मी. आणि आपल्याच माणसांना दुखावलं मी. बघ, तू आज ना उद्या नक्की बरी होशील. मग सारं जग फिरवून आणेन तुला. तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करेन मी. पण माझ्यापासून अशी दूर जाऊ नकोस ग. मी अगदी एकटा पडेन. इतकी वर्ष तू माझ्या आजूबाजूला होतीस,
तेव्हा मला तुझ्या सोबतीची जाणीव नव्हती, पण आता विरहाची कल्पनाही नाही करवत मला. यशोदा, असं म्हणून आब्बा अक्षरशः ढसढसा रडू लागले आणि महेश त्यांना सावरू लागला. त्याही परिस्थितीत यशोदाबाईंच्या चेहऱ्यावर किंचितशी हास्याचे लकीर उमटली. त्या अस्पष्ट स्वरात म्हणाल्या, मी म्हणाले, तसं खरंच खूपच उशीर झाला आहे. आता या गोष्टींना काहीच अर्थ उरला नाही. त्या मी केव्हाच मागे टाकल्या आहेत. खूप सहन केलं, सोसलं. आता अडवू नका मला. यशोदाबाईंनी मेघना आणि प्रीतीकडे एक वार नजर टाकली आणि त्या म्हणाल्या, साऱ्यांनी सांभाळून राहा, एकमेकांची काळजी घ्या. त्यांनी आपला हात आबांच्या हातातून हळूवारपणे काढून घेतला. पुसटच्या स्वरात त्या म्हणाल्या, आबा, तुमच्या बदलाची सुरुवात हा माझा अंत आहे. आणि कुठल्याशा वेदनाने यशोदाबाईंनी आपले डोळे घट्ट मिटले, ते कायमचेच. आता सारं काही संपलं होतं. कीर्ती यशोदाबाईंना बिलगून रडू लागली. मेघना आणि प्रीती, महेश, सुहास यशोदाबाईंच्या जवळ बसून मूकपणे अश्रू ढाळत राहिले. तर आबांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. माफी मागायची शेवटपर्यंत राहूनच गेलं. ही सल मात्र आबांच्या मनात कायम राहणार होती, अगदी अखेरपर्यंत. आणि त्यांच्या कडक स्वभावामुळे त्यांनी यशोदाबाईंना गमावलं होतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.